आणखी एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर येते। नीरा जिल्हा परिषदेत प्राजक्ता दुर्गाडे या विजयी झालेल्या आहेत। प्राजक्ता दुर्गाडे यांनी हा विजय प्राप्त केला आहे। नीरा जिल्हा परिषदेत त्यांनी हा विजय प्राप्त केल्याचं पाहायला मिळतंय। पंचायत समितीच्या 125 जागांपैकी आतापर्यंत 106 जागांचे निकाल हाती आलेले आहेत। तर शिरूर जिल्हा परिषदेत सूरज पाटील यांचा हा या ठिकाणी विजय झालेला आहे। महत्त्वाची बातमी समोर येते। सूरज पाटील हे सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचे चिरंजीव आहेत। शिरूर जिल्हा परिषदेवर त्यांनी हा विजयी गुलाल उधळलेला आहे। सूरज पाटील या ठिकाणी निवडून आलेले आहेत। तर नेरूर जिल्हा परिषदेत रुपेश पावसकर यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। महत्त्वाची बातमी, अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर विजयी झालेले आहेत। नेरूर जिल्हा परिषदेत अपक्ष म्हणून लढत असलेले रुपेश पावसकर या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। नेरूर जिल्हा परिषदेत त्यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज भरत ही निवडणूक लढवली आणि आता त्यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। नेरूर जिल्हा परिषदेत त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे। रुपेश पावसकर यांनी हा विजय प्राप्त केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।